चला आपण सर्व मिळून स्तोत्र संहिता 6वा अध्याय वाचूया. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझी हाडे ठणकत आहेत. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार, कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कण्हून कण्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वाद पोहवतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, दाविदाने अश्रू गाळले. तो रडला. का माहीत आहे, ही अशी स्थिती, काही न करू शकण्याची स्थिती होती. त्याच्या चहूबाजूला असणाऱ्या परिस्थितींचा सामना न करू शकण्याची अशा प्रकारची स्थिती तिकडे होती. त्याच्या जीवनामध्ये जे मोठं संकट आलं होतं ते कोणतं माहीत आहे? त्याचा मुलगा, ज्याच्यावर त्याने अतिशय प्रेम केलं, तो मुलगाच जेव्हा त्याच्या विरोधात उभा राहिला तेव्हा त्याला सहन झालं नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज आपल्यात कोणी असे आहेत का ज्यांच्यावर मी अतिशय प्रेम केलं, ते माझे पतीच आज मला घायाळ करणाऱ्यांसारखे बनलेले आहेत. जिच्यावर खूप प्रेम केलं ती माझी पत्नी मला अतिशय ठेच पोहोचविणारी पत्नी बनलेली आहे. आम्ही ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तो माझा मुलगा आणि मुलगी, ते आमच्यावरतीच उठून आम्हाला घायाळ करणारे बनले आहेत. आम्हाला हे सहन होत नाही. किंवा जिच्यावर मी खूप प्रेम केलं त्या मुलीने मला फसवलं आहे. ज्या मुलावर मी फार विश्वास टाकला त्या मुलाने मला फसवलं. ते शत्रू असते तर सामना केला असता. ते कोणी शत्रू असते तर त्यांना आम्ही कोसलं असतं. शत्रू असते तर त्यांचा तिरस्कार केला असता, घृणा केली असती. परंतु माझा विरोधी कोणी माझा शत्रू तर नाहीये. ज्यांच्यावर मी खूप प्रेम केलं ते लोक आहेत. ही अशी स्थिती, अशीच होती प्रियांनो दाविदाच्या जीवनावर आलेली ही परिस्थिती. अशा स्थितीमध्ये दाविदाला काय जाणवलं माहीत आहे? एकीकडे त्याचा जो मुलगा होता तोच त्याचा विरोधी बनलेला आहे व ज्याच्यावर अतिशय भरोसा होता तो त्याचा मंत्रीच त्याचा विरोधी बनला. आणि तसंच ज्या वडील वर्गांना त्याने तयार केलं ते सर्व त्याचे विरोधी बनले. जेव्हा याचं कारण समजत नव्हतं तेव्हा त्याच्या काय लक्षात आलं की परमेश्वरानेच मला सोडून दिलेलं आहे. देवाने देखील मला सोडून देऊन मला एकटं त्याने टाकलेलं आहे. अशा प्रकारच्या त्या भीतीने त्याला हे जे स्तोत्र आहे ते लिहिण्यासाठी प्रेरित केलं, ही प्रार्थना करण्यासाठी प्रेरित केलं. 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला हे सत्य दिसून येतं. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार. मला सोडून जाणाऱ्या परमेश्वरा, कृपया माझ्याकडे वळ. माझ्याकडे वळ याचा अर्थ काय माहीत आहे? तू मला सोडून निघून चाललेला आहेस. हेच होतं दाविदाच्या जीवनामधील, त्याच्या हृदयामध्ये भरलेलं जे दुःख होतं त्या दुःखांचं नेमकं कारण. देवा, तू मला सोडून चाललेला आहेस. एकीकडे ज्यांच्यावर मी खूप प्रेम केलं तेच माझे विरोधी बनत चालले आहेत. ज्यांच्यावर मी खूप विश्वास ठेवला तेच माझी फसवणूक करत आहेत. ज्याला मी माझ्या हातांनी पालनपोषण करून मोठं केलं तोच माझा विरोधी बनलेला असताना देवा, तू का मला असा सोडून निघून चालला आहेस? यामुळेच देवा मी अश्रू गाळत आहे, मी रडत आहे. देवा मी कणत आहे, मी एवढं रडत आहे परमेश्वरा की माझ्या अश्रूंच्या प्रवाहामध्ये माझं अंथरूण देखील भिजत आहे. 6 विषयावरती दाविदाने प्रार्थना केली. पहिला आहे, हे परमेश्वरा, माझ्यावर रागावू नकोस. दुसरा आहे, हे परमेश्वरा, तू मला शिक्षा करू नकोस. तिसरा आहे, हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर, तू माझ्यावर कृपा कर. चौथा आहे, हे परमेश्वरा, तू मला बरं कर. स्तोत्र 6 त्यातील 2रे वचन मी वाचत आहे.
प्रियांनो, या 6व्या स्तोत्रामध्ये 8 वेळा त्याने देवाच्या नावाचं स्मरण केलं आहे. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर तू दया कर, माझ्यावर दया कर. दुसरा आहे, हे परमेश्वरा, मला बरे कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. आज आमच्यामध्ये कोणी आहेत का? माझे हाडं ठणकत आहेत. माझं शरीर कमजोर होत चाललेलं आहे. माझं आरोग्य माझ्यापासून दूर होत आहे. या आजाराने मी कंटाळून गेलेलो आहे. या शारीरिक कमजोरीने मी अस्वस्थ झालो आहे. हे परमेश्वरा, तू मला बरे कर. प्रियांनो, त्या दिवशी दाविदाने हीच प्रार्थना केली. देवा, माझ्यावर रागावू नकोस, तू मला शिक्षा करू नकोस. व तिसरं, तू माझ्यावर दया कर. चौथं, तू मला बरं कर, मला बरं कर. 5वं, स्तोत्र 6 त्यातील 3 वचन, माझा जीव अगदी घाबरा झाला आहे, माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू मला तार. देवा, या भयंकर अशा विपत्तीपासून, ह्या एकटं सोडून दिलेल्या अशा परिस्थितीमधून, निसहाय्य अशा या स्थितीमधून, हातपाय चालू शकत नाही अशा स्थितीमधून तू मला बाहेर काढ. प्रियांनो, एका संदर्भामध्ये दाविदाने म्हटलं, परमेश्वराने माझ्या हाताला युद्ध कौशल्य शिकवलेलं आहे. देवाने माझ्या हातांना युद्ध करण्यास शिकवलेलं आहे. देव मला युद्ध करण्यास शिकवतो. कोणत्याही प्रकारच्या शत्रूवर सामना करण्यासाठी, कोणत्याही शत्रूंचा पराभव करण्यासाठी, कोणत्याही शत्रूचा नाश करण्यासाठी त्याचे हात हे सक्षम होते. पण यावेळेला त्याचे हात असे झाले जसे ते बांधले आहेत. कारण असं होतं की त्याचा शत्रू दुसरा कोणी नाही, ज्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं, तो मुलगा होता. यामुळे तो येथे बोलत आहे, देवा, तू मला सोडीव, या परिस्थितीमधून मला सोडू शकणारा तूच आहेस. आणि वरून दावीद हा अतिशय थकून गेलेला होता. याविषयी वचनात आपण वाचलेलं आहे. 2 शमूएल 17 अध्याय 2 वचनात म्हटलं, जेव्हा तो थकला भागलेला व कमजोर पडलेला असेल. प्रियांनो, आपला शत्रू सैतान हा साहजिकपणे जेव्हा हल्ला करत असतो तेव्हा ती स्थिती कशी असते माहितीये? तो एकीकडे आपल्याला आंतरिकरित्या थकून टाकत असतो, शारीरिकरित्या तो आपल्याला कमजोर करत असतो, आणि बाहेरच्या बाजूने आपल्याच लोकांकडून आपल्यावरती हल्ले करणारे, आपल्यावर संकट ओढावून आणणारे असे त्यांना तो बनवतो. दाविदाच्या जीवनात हेच घडलं आहे. प्रियांनो, एकीकडे तो शरीराने कमजोर पडलेला होता आणि दुसरीकडे मानसिकरित्या दावीद हा अतिशय खचून गेलेला होता. प्रियांनो, अशा प्रकारे तो मानसिकरित्या खचून गेला याचं नेमकं कारण काय होतं माहीत आहे? जो त्याचा विरोधी बनला होता, जो त्याच्यावर हल्ला करू पाहत होता, जो त्याचा जीव घेऊ पाहत होता, तो दुसरा कोणी नाही तर तो त्याचा स्वतःचा सख्खा मुलगा होता. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, शारीरिक कमजोरीपेक्षा मानसिक कमजोरी ही अतिशय जास्त भयंकर आणि धोकादायक अशी असते. मनुष्य कितीही हिंमतवाला दिसत असला, कितीही खंबीर दिसत असला किंवा कितीही श्रीमंत असेल, परंतु मानसिकरित्या येणारं जे ओझं आहे, मानसिकरित्या पडणारा जो भार आहे, त्या चिंता आणि ते क्लेश त्या मनुष्याला तोडून टाकत असतात. एक प्रश्न मी विचारतो, शरीरातील ताकद जास्त असते किंवा मनाची ताकद जास्त असते? सांगा सांगा. हृदय जर घायाळ झालं तर मग शारीरिक ताकद काहीच करू शकत नाही. दाविदाची स्थिती अगदी याच प्रकारची होती. शरीराची ताकद खूप होती, परंतु हृदयातली ताकद त्याने गमावली. त्याचं हृदय धडधडत होतं, त्याचं मन हे थकून गेलेलं होतं, त्याचं मन विव्हळत चाललेलं होतं. यामुळे तो देवाकडे येऊन बोलत आहे, हे परमेश्वरा, तू मला तार, माझ्यावर तू कृपा कर, माझ्यावर तू रागावू नकोस, तू मला शिक्षा करू नकोस, मला हे सहन होत नाहीये. तो म्हणाला, अशा परिस्थितीमधून, या मानसिक संकटापासून, या मानसिक चिंता व क्लेशामधून तू मला सोडवू देवा.
तू माझं तारण कर. पाहूया स्तोत्र संहिता अध्याय 6 वचन 4. हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचीव. या परिस्थितीमध्ये असताना एकीकडे शारीरिक कमजोरी होती, दुसरीकडे मानसिकरित्या खचून गेलेला होता आणि तिसरीकडे सैनिकांची कमी झाली होती. कारण की दाविदाकडे असणारे जे विश्वासू सैनिक होते व जे त्याचे मंत्री होते आणि जे वडीलजन होते, त्यांनी त्याला सोडून ते विरोधकाकडे गेले. यामुळे एकीकडे शारीरिक कमजोरी असताना, मानसिकरित्या खचून गेलेला असताना, दुसरीकडे युद्ध करण्यासाठी सैनिकांची देखील कमी झाली होती. अत्यंत हतबल अशा प्रकारची स्थिती होती. यामुळेच तो विनवणी करत आहे, परमेश्वरा, या परिस्थितीमधून कृपया मला वाचीव. देवा, या परिस्थितीमधून तू मला बाहेर काढ. देवा, तू एकदा माझ्याकडे वळ. माझी परिस्थिती काय आहे हे सांगून तो देवाशी बोलू लागला. तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार. 5वे वचन पहा. कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. माहिती नाही का दाविदाच्या मनात भीती आली होती. ती भीती कोणती होती सांगायचं तर, कदाचित मी मरून जाईल अशी भीती त्याच्यात आली. त्याच्यात असलेल्या शारीरिक कमजोरीमुळे, मानसिकरित्या खचून गेल्यामुळे, चहूबाजूने आलेल्या सर्व शत्रूंमुळे त्याच्यात एक भीती उत्पन्न झाली. ती म्हणजे मी आता मरणार आहे. आता माझं मरण जवळ आलेलं आहे. माझं आता सर्व संपून गेलं आहे. यामुळे तो प्रार्थना करत आहे. काय बोलून? कारण मृतावस्थेत कोणालाही तुझं स्मरण होणार नाही. अधोलोकामध्ये तुझे उपकार स्मरण कोण करणार? देवा, मी मरून गेल्यानंतर जर मी मरून गेलो तर कोण तुझा धन्यवाद करेल? कोण तुझं उपकार स्मरण करेल? देवा, कोण तुझे आभार प्रदर्शन करेल? माहिती नाही, पण मला का असं वाटत आहे की माझं आता सर्व संपलं आहे. मी मरणाच्या अतिशय जवळ पोहोचलो आहे. आज आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? माहिती नाही, मला का असं वाटत आहे की माझं आता सर्व संपलं आहे. माझे दिवस हे अगदी थोडे राहिले आहेत. माझ्या शरीरात जे बदल घडत आहेत, जी कमजोरी माझ्या शरीरामध्ये येत आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेले हे सर्व आजार, माहिती नाही का माझ्या मनात भीती उत्पन्न करत आहेत. ती म्हणजे कदाचित मी आता मरून जाणार, किंवा मग कदाचित मी मरणाच्या अतिशय जवळ चाललेलो आहे, असं भय जर तुम्हापैकी कोणाच्या मनात असेल तर कृपया भाऊ आणि बहिणींनो लक्ष द्या. अशाच प्रकारची भीती एक दिवस दाविदाच्या मनात देखील आली होती. पण काय दावीद मरण पावला? सांगा, काय दावीद मेला का? नाही प्रियांनो, दाविदाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली. त्याने केलेली विनवणी परमेश्वर देवाने ऐकली. तो काय म्हणाला? हे परमेश्वरा, माझ्यावर रागावू नकोस. हे परमेश्वरा, मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, माझं तारण कर. हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर. एवढ्या प्रार्थना त्याने केल्या ना? का केल्या? तो बोलत आहे ना, मृतावस्थेत गेल्यावर कोणाला तुझं स्मरण राहील का? अधोलोकात गेल्यावर कोण तुझं उपकार स्मरण करणार? जिवंत जे आहेत तेच तुझे धन्यवाद करतील. याचा अर्थ आहे तू मला जिवंत ठेव. जर तू मला जिवंत ठेवशील तर मी तुझे उपकार स्मरण करील. जर तू मला जिवंत राखशील तर मी तुझा साक्षीदार बनून जगेल. जर तू मला जिवंत ठेवशील, तू केलेल्या सर्व अद्भुत कार्यांविषयी मी या जगामध्ये त्याचं वर्णन करील. तू मला जिवंत ठेव. ही होती दाविदाने त्या दिवशी केलेली प्रार्थना. मी विचारतो, देवाने त्याला मारलं किंवा जिवंत ठेवलं? जिवंत ठेवलं. कारण काय होतं? ज्याचा मी प्रचार करत आहे तो जिवंत परमेश्वर, प्रार्थना ऐकणारा देव आहे. त्याने किती विनवण्या केल्या, किती प्रार्थना त्याने केल्या, हे काही वचनांमध्ये त्याने प्रगट केलं आहे. काय आहे ते? मी कण्हून कण्हून थकलो आहे. मी थकलो आहे. मी आपले अंथरूण आसवांत पोहतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे.
माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झालेले आहेत. परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. अद्भुत आहे ना प्रियांनो. मी माझा पलंग अश्रूंनी विरघळवतो, असं जेव्हा तो बोलला, त्यानंतर पुढे बोलत आहे, मी कण्हून कण्हून अगदी थकून गेलेलो आहे. एकदा एक वृद्ध स्त्री दवाखान्यात ॲडमिट होती. एक पास्टर तिला भेटण्यास गेले. ती अतिशय प्रार्थना करणारी होती. ती बऱ्याचशा समस्येमधून चाललेली होती. आता एक गंभीर आजार तिला झालेला होता. ती वृद्ध स्त्री, जी अतिशय प्रार्थना करणारी स्त्री होती, तिला भेटण्यासाठी तिला विचारपूस करण्यास पास्टर गेले. तिच्या मुखातून शब्द निघत नव्हता. तिच्यात आलेल्या कमजोरीमुळे ती तशीच बिछाण्यावर झोपलेली होती. तेव्हा थोडीशी ताकद लावून तिने बोलण्याचा प्रयत्न केला व ती काय म्हणाली माहितीये? पास्टर साहेब, मी प्रार्थना देखील करू शकत नाहीये. तोंडामधून शब्दच बाहेर पडत नाहीयेत. असं तिने पूर्ण ताकद एकवटून हे शब्द ती बोलली. तेव्हा ते पास्टर काय बोलले माहीत आहे? आई, शब्द बोलून प्रार्थना करण्यासाठी जर तुमच्याकडे ताकद नाहीये तरीही काही हरकत नाही, पण काय तुम्ही कमीत कमी विव्हळू शकता का, असं त्यांनी विचारलं. काय तुम्ही थोडं रडू शकता का? हेच तर पास्टर मी करत आहे. तोंडातून शब्द निघत नाही, यामुळे मी केवळ कण्हतच आहे. तेव्हा ते पास्टर बोलले, आई, माणसांना माणसांचे शब्द हे समजून येत असतात, पण माझ्या देवाला कण्ह्याचे शब्द देखील समजून येतात. जेव्हा तुम्ही कणता तेव्हा तुमचं कण्ह देखील समजून घेणारा माझा देव आहे. तो आपला देव तुमच्या या कण्ह्याचं लवकरच उत्तर देणार आहे. आई, देवाने अद्भुत कार्य केलं व त्या आईला लवकर त्याने बरं केलं व अनेकशा लोकांसाठी प्रार्थना करणारी एक प्रार्थना योद्धा असं त्या आईला त्याने बनवलं. प्रियांनो, दावीद थकून गेलेला होता. तो हताश झाला होता. आपल्या अश्रूंनी त्याने आपला बिछाना भिजवून टाकला होता. बोलण्याची ताकद नव्हती, तेव्हा त्याने कण्ह्यास सुरुवात केली. आज आपल्यात कुणी आहेत का? पास्टर, तोंडातून शब्दच निघत नाही. आज माझी परिस्थिती अशी आहे, माझी आर्थिक परिस्थितीच अशी आहे, माझी कौटुंबिक समस्या अशी आहे, माझ्या जीवनातील संघर्ष एवढे आहेत, माझ्या जीवनात इतके शत्रू झाले आहेत, माझ्या तोंडातून शब्दही निघत नाहीत. रात्री बिछाण्यावर झोपल्याच मी केवळ कण्हत आहे. माझ्या शरीरातील कमजोरीमुळे तोंडातून शब्द निघत नाहीयेत. मी केवळ कण्हत आहे. तर मग ऐका, हाच दावीद नंतर पुढे काय बोलत आहे पहा. परमेश्वर देवाने माझे आरडाओरड करण्याचे शब्द ऐकलेले आहेत, असं तुमच्या बायबलमध्ये आहे का? परमेश्वराने माझ्या ओरडण्याचे शब्द ऐकलेले आहेत, असं आहे का बायबलमध्ये? तर काय आहे सांगा? परमेश्वराने माझा रडण्याचा शब्द ऐकलेला आहे. याचा अर्थ काय आहे? रडण्याचे शब्द म्हणजे अर्थ काय आहे? विनवण्यांचा शब्द. पहिलं रडतो, त्यानंतर कण्हत असतो, हो किंवा नाही? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, माझा परमेश्वर देव हा तुमचं कण्ह देखील समजून घेणारा परमेश्वर देव आहे. प्रियांनो, माझा परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो अश्रूंना पाहणारा परमेश्वर आहे व अश्रू पुसणारा व दूर करणारा परमेश्वर आहे. तुमचे हुंदके ऐकणारा तो देव आहे. तुमच्या कण्ह्याच्या पाठीमागे असणारं जे दुःख आहे ते समजून घेणारा देव तो आहे. यामुळे दावीद म्हणत आहे, माझ्या देवाने माझ्या रडण्याचा शब्द ऐकला आहे. ऐकून काय केलं तेही लिहिलं आहे. पहा काय आहे. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्या पुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. अहो सर्व दुष्कर्म्यांनो, माझे शत्रू बनून माझी हानी करू पाहणाऱ्यांनो, तुम्ही दूर व्हा. परमेश्वराचा क्रोध अचानक येऊन कदाचित तुमच्यावर पडेल, कारण देवाने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करेल.
माझे सर्व वैरी फजित होतील व ते फार काय म्हटलं आहे, घाबरतील. तो त्यांना घाबरवून सोडेल. प्रियांनो, कोणाला ते सांगा. आम्हाला घाबरवून सोडणाऱ्यांना परमेश्वर काय करेल? त्यांना तो घाबरवून सोडेल. दावीद बोलत आहे, ज्यांनी मला छळलेलं आहे, ज्यांनी मला भयभीत करून सोडलेलं आहे, त्या सर्वांना माझा परमेश्वर काय करील? त्यांना तो घाबरवून सोडेल. माझ्या विरोधात उभे राहणाऱ्या सर्वांना परमेश्वर काय करणार आहे? तो त्यांना दूर करणार आहे. प्रियांनो, आज जी प्रार्थना तुम्ही करत आहात ती प्रार्थना ऐकून परमेश्वर देव, जे तुमचे शत्रू आहेत, जे तुम्हाला धमकावत आहेत, जे तुम्हाला घाबरवून सोडत आहेत, जे तुम्हाला सतावत आहेत, अशा सैतानाच्या हस्तकांना परमेश्वर देव काय करेल? त्यांना तो तुमच्यापासून दूर करेल व तुम्हाला जीवन देऊन तो तुम्हाला साक्षीदार बनवणार आहे. विश्वास ठेवत आहात तर माझ्यासोबत प्रार्थना करणार का? पवित्र परमेश्वर देवा, आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत. आमच्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे. सोबत राहत असताना देखील माझी फसवणूक केलेली आहे. यामुळे हृदय घायाळ होऊन अतिशय वेदनेने मी विनवणी करत आहे बापा. अशी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला तू दर्शन दे देवा. जसं दावीद बोलू शकला, आम्हाला देखील बोलता आलं पाहिजे. माझ्या देवाने माझ्या रडण्याचा शब्द ऐकलेला आहे, असा तो विश्वास तू आमच्या मनामध्ये दे देवा. जे पडलेले आहेत त्यांनी उठलं पाहिजे देवा. जे सैतानाच्या तावडीमध्ये सापडले आहे त्यांनी सैतानाच्या हातामधून सुटलं पाहिजे देवा. देवा, जे आर्थिक अडचणीमध्ये अडकलेले आहेत त्या प्रत्येकांना तू त्यातून बाहेर काढ. जगातील वासनेंमध्ये पडून जे तुझ्यापासून दूर गेले आहेत त्यांच्यावर तू दया कर. कोणीही तुझ्यापासून दूर जाता कामा नये देवा. आमच्या कुटुंबातील कोणीही तुझ्यापासून दूर जाता कामा नये देवा. जे स्वतःला तुझ्या हातात सोपवून देतात, तू त्यांना कधीही अजिबात सोडून जात नाहीस. देवा, हा संदेश ऐकत असणारे प्रत्येक व्यक्ती, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये असतील, कोणत्याही प्रांतात राहत असतील, देवा, त्या प्रत्येकाला तू दर्शन दे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना तू दर्शन दे. प्रार्थनेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकावरती तू दया कर बापा. देवा, कोणाचाही नाश होऊ नये, कोणीही नरकामध्ये जाता कामा नये. देवा, तू प्रत्येकाचे अश्रू पुस. सर्वांचे कष्ट तू देवा दूर कर. प्रत्येकाला त्यांच्या अशुद्धतेपासून तू शुद्ध कर बापा. आम्हाला तू पवित्र कर राजा. पवित्र जीवन जगून तुझी सेवा करण्याची कृपा तू आम्हातील प्रत्येकाला दे. देवा, तसंच हे अद्भुत असं वचन करोडो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कल्वरी आवाजची जे लोक मदत करत आहेत, जे अर्पणांच्या द्वारे सहयोग करत आहेत, प्रार्थना करत आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कल्वरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.